वर्ष माझ्या दारी अशी तुझी राहो हीच तुझ्यासाठी प्रार्थना. मनाला मनशांती आपण या ना. आनंदा तू आणि मी लहानपणापासून जीवनात मित्र आहोत. माझा इतिहास हे राज्यात तुम्ही या गोवणपुरीचे सेनापती. तुमचा असा कोणता प्रसंगार आहे पण तुम्ही आमची मदत मागत आहात? आनंदा तू या राज्याची अंदाजी नाही पंत श्रीपान व प्रधानपुत्र संग्राम यांच्या नियतीमध्ये काहीतरी बदल झाल्याचा अंदाज आहे आमचा. नाही समशेर, आमचे बंधू असे करणार नाही. लहान भावाची माया दिल्या मी त्यांना. आनंदा माया ही जगा वेगळी असते. मी जे बोलतोय ते भल्याचं बोलतोय. माझं ऐकलं तर भलं होईल नाही तर अनर्थ ठर. तुम्ही आमच्या साधारण लक्ष देऊ नका. नाही ऐकलं तर काय करशील? अगं माझ्या नावाचा संशय आहे. अरे आज त्या संशयाची ओळख पुन्हा देतो. अरे गाड माणसा, संशयाची राग दाखवतो. नाही समजेल मी तुझे मुळीच ऐकणार नाही. आणि पाण्याची कमतरता आहे. काय करावे संग्राम? महाराज, तुम्ही राज्याचे स्वामी सर्वस्वार आपण आपल्या दृष्टीने निर्णय घ्याल तो योग्य ठरला पाहिजे. तेच कळायला मार्ग नाही. परंतु आपल्या राणी सरकार यातून काहीतरी योग्य मार्ग काढतील. अगदी बरोबर आहे. मग चला त्यांची भेट घेऊया. काय केलं महाराज? शिवगौरव महाराज काळाने झडप घातली. डाव साधला. राणी सरकार काय करून घेतलं ते संग्राम. रतंगाच्या कथाकलावरती लक्ष ठेवलं पाहिजे. बरोबर आहे समशेर. माझ्या मनाला खिन्नता वाटत आहे. म्हणजे महाराज आपल्या दोघांच्या राजगादीच्या वादातून नको ती आठवण. आमचे बंधू श्रीपाद असे घोर कृत्य करणार नाही. संशयाला जागा आहे. नियतीच्या खेळामागे येताच नावाचा समशेर. अरे असे नको त्यावेळी नको शंका काढून महाजनावर परिणाम होईल असे बोलू नको. ठीक आहे आम्ही आमच्या तोंड बंद करतो. परंतु त्याला गोष्टीची दक्षता घ्यायला संग्राम म्हणजे आपल्याला म्हणायचे तरी काय? भारत खुनी पकडायला हवा. कदाचित घरचा विधी असू शकतो. मग वेळ लावून चालणार नाही. चला पुण्याचा शोध घेऊया.
प्रमाणे चाललेले भवनपूर सुंदर व शांतिमय व्हावीत हीच आराधना या पामराशी. आई दुर्गे माते, तुझ्या दर्शनाशिवाय एक क्षण सुद्धा जात नाही. कोण कोण वहिनी वहिनी, अरे अरे रे परमेश्वरा, काय पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. कोण बंधुराज, वहिनी साहेबांना रक्षा झालं टाकलं. कोण लहान वाटते तुला माझा बंधू म्हणून घ्यायला. तुला त्याच राज्याचा हिस्सा पाहिजे होता, तर मागून घ्यायचं होतं. हे नीच कृत्य कशासाठी काम केले? बंधुराज, वहिनी साहेबांना गुन्ह्याचा करून का आमच्या माती लावू नका. माते समान असणाऱ्या वहिनी साहेबांचा गुन्हा आम्ही नाही केला. ते सिद्ध झालं, आम्ही केला असेल तर अगदी बरोबर. महाराज, वेळ लावू नका. हा नीच माणूस स्वतःचे नीच कृत्य करून त्याच्या कर्माची मला आम्हाला भोगायला लागेल. कल्याण बेमन होऊ नका. बाबासाहेब, मी अपराधी नाही. जर जबरदस्तीने हा करायचा आमच्या वाट्यात असेल तर आम्ही सांगतो. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून श्री शिरोळदाई नाट्य रमण मंडळ देऊळ कोल्हेवाडी आपल्या समोर भूमिकाही सादर करीत आहोत. एक चित्त थरारक काल्पनिक वगनाट्य भुवनपूरचा रणसंग्राम. आज मला परिचय राजा भैपाल राणी महाराजा रवींद्र गोपाळ, बंधू श्रीपाल, सुशांत गोपाळ, संग्राम, संजय गोपाळ, सेनापती शमशेर, नितीन गोपाळ, साधू, विद्या गोपाळ, राजकुमारी आरती, स्वप्नील झेपले, विनोदी राजसेवक, योगेश गोपाल सहा रवींद्र पड्या, योगेश गोपाल सहा रवींद्र पड्या, ऑर्गन मास्टर देखील विशाल कोलकी बटकू, अविनाश शिंदे, साहूल, सुरेश शिंदे सह अक्षय होरंबे. एक चित्त थरारक काल्पनिक वगनाट्य आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत. भुवनपूरचा रणसंग्राम. भुवनपूरचा रणसंग्राम. भुवनपूरचा रणसंग्राम. चंद्राच्या शीतल चांदण्याप्रमाणे चालणार आपलं हे राज्य किती किती परम प्रकाशी दिसत आहे. परंतु हे साम्राज्य आपल्या राणी सरकार सोडून गेलं. आज जवळजवळ 5 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या विना आपलं राज्य एकदम सुनसुन वाटत आहे. आयुष्यमान बरोबर आहे राजसेवक. परंतु नको 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 राजसेवक, सेनापती शमशेर आणि प्रधान पुत्र संग्राम यांना हजर करा. शतायुषी व्हा. शमशेर, संग्राम, आपल्याला बोलवण्याचं कारण म्हणजे एकच. गेल्या रात्री आम्हाला एक स्वप्न पडलंय. ते म्हणजे आपल्या राज्यात अन्नधान्य आणि पाण्याची कमतरता भासणार आहे. याची आगाऊ सूचना जनतेला द्यायला हवी. महाराज, अशा स्वप्नावर अवलंबून राहू नका. आपल्या राज्यात पाणी व अन्नधान्याची कित्येक वर्षापासून चालू आहे. हा विचार आपल्याला करायला हवा. महाराज, जनतेला अन्न आणि पाण्याची कमतरता होत असेल तर राज्याची गोदाम, जनतेची घरं, जमिनी शेती करातून भरावी असा सरकारी हुकूम काढावा. शमशेर, हा आपल्या राज्याच्या राज्यकारभाराचा विषय आहे. यासाठी तोडगा आपण काढला पाहिजे. यासाठी या जनतेची पिळवणूक कशासाठी व का करायची? महाराज, यावर एकच उपाय आहे. रतनगडची खंडणी वसूल झाली नाही व दिली नाही. हा विचार आपल्या जनतेला सांभाळू शकतो. संग्राम, रतनगडचा
रतनगडचा विचार तुम्ही करू नका. महाराज लहान थोडे मोठा घास मारत आहे त्यातच स्वामीचा अपमान होतो त्याबद्दल प्रथम क्षमा असावी. महाराज ज्या दिशेने तुमच्या पायाची धूळ राहील त्या दिशेने आम्ही एवढं हेच आमचे कर्तव्य आहे. संग्राम, यामध्ये क्षमेची याचना करण्यासारखं काहीच कारण नाही. रतनगडावर स्वारी करून गुप्त खजिना आणावा, अशी आमची सुद्धा इच्छा आहे. महाराज रतनगडचा कर्दनकाल उधमपूरला गेल्याची बातमी आपल्याला गुप्तवाने दिली आहे. संग्राम, नको ती खंडणी आणि नको ते शत्रुत्व. ठीक आहे महाराज, येतोच मी. विजयी हो समजेल. येतो मी. अपमान राजा भाईपाला आज तू माझा भान समाने अपमान केलास काय? काय झालेलं काय बोंबलायला लोक काय बोंबातोयस का आताच्या आता पाठ्या घेतला काय झालेलं पाठ्या घेतला छोटू आहे यांचा वाटतं खैराचा धंदा आहे. काय मी पाठ्याकडे जातोय. तू दबा धरून बस. दाबा धरून बसू अरे जागा धरून बस. म्हणजे मी पुढल्या गेटवर राव तू पाचच्या गेटवर बघ वालवी लागेल तर त्याला चालेल, पण जागा काय सोडू नाही नाही सोडणार काय घाबरू नको पुढला गेटच माझा. ये मी येतोय. ये अरे म्हणून तो चालू केलाय तू देखील जा. अहो तो गेलाय ना धाकटा मग पाठमे थोरला कशाला आणखी जातोस की नाही? झकान जीव गंतव्य जीव वेल फॉल राजा भाईपाला चंदनाच्या तीन चुकातील ठरवलेले तुझे हे राजवैभव आतापासून धुळेला मिळाल्या समाज माझ्या वाटेवरील बदल श्रीफळ रंकाळ्याच्या भिंती बघतोय राजमहालाचा स्वर्गाचा दार भागल्यावर बसलाय. या मोठ करायला संग्रामात कोण विजय समशेर मला ज्वराची लागले. अरे काय भूक लागते मला भूक लागते मला ज्वराची लागले. सुसुला कुठं बरोबर का बेड्यावर काय येऊ नको. बेड्यावर नको का नवीन बेड आहे बेड नवीन घातलंय. असू दे पण तुझं तरी बसतो नाही ते हिरी काय खाण्यात त्याला बेड पण गेलं वाटतं. बोट अडकले अरे कसं होय असं नव्हे. दोन टाइम जीवनाचे सार्थक होईल एका शरीराचे म्हणजे कल्याण उभे आयुष्याचे रामदेव बाबांचा शब्द आहे. रामदेव बाबा म्हणून ते असू दे. मी काय म्हणतो, काय आपण तुला वापस घेऊया टाइम भेटला तेव्हा घेऊया. काय घेऊया? वाम कुस्ती कुस्ती वाघाजवळ झुंज द्यावी अशा उन्मत्तीने जीवन असून सुद्धा वैरेने डाव साधला. राजा बंधुप्रेमात विष करवले. शमशेर संग्रामच्या नादी लागून मृत्यूदंड शिक्षा भोगा लागेल
तू आत्ताच जागी व्हा राजे, तू आत्ताच जागी व्हा राजे, तू आत्ताच जागी व्हा. काय झालंय का ह्याला बॉम्ब लायला? डोळ्याची पापणी लवते नाही लवते ह्याचा मामला सुरुवात. दस्यवत वराटो कोणत्या वया? हा वराटू कोणत्या बघायची? कोणचे वराटो? आमची बोलते का नाही काढी? हा तुला मुश्किल. फुल काटावता करताव आणि आमची वरटाव. दस्यवत हा. आम्ही खून केला नाही. मग तो का आपणच झाला? करायचं तर करायचं आणि नाही म्हणायचं. अरे यांना भूक लागली म्हणून ओरडताय. अरे मगा त्यांना सांगायचं माझीकडे नवीन नवीन मेनू होता. नवीन नवीन मेनू आहेत माझ्याकडे. काय मग मागून घ्यायचं त्यानं कधी पण मागून. सगळं ठेव साईडला. हा तो ताजं काय आहे? ताजं म्हणजे सुकलेली मस्त पैकी बोटी आहे. बोटी सुकलेली आणि गटकन गोला जाणार. असा मस्त गुलाबजामुन आहे. गुलाबजामुन. हा गुलाबजाम. हा गुलाबजाम. हा गुलाबजाम. अरे सुबाई, अरे हो आपल्या महाराजांचे पहाटचे 15 समजला. हा ठेवलाय. शिपाल महाराज, मी जे ऐकलंय जे पाहिलंय ते सत्यच आहे. संग्राम एकेकाळी या राज्याची जनतेसाठी अन्नधान्य मिळत नव्हते. त्यावेळी सुवर्ण तालगडचा वेळा घालून हे राज्य संकटाचे तावडीत वाचवले. मी वैरीचं जाणतो, परंतु रत्नागिरीच्या कामून येईपर्यंत तुम्हाला काय करावं लागेल. सत्य किंवा सत्य याचा पाठपुरावा वेळानुसार करू. संग्राम घोड्यांवर वागणार नाही. प्राण केले तरी बेहतर. कल्याणावर वेळ तमाम जनतेवर कधीच उलटी फिरू नका. मी सम्राटच्या रतनगडावर स्वारी करण्याच्या उद्देशाने जात आहोत. जा संग्राम जा. तुझ्या नावाचा संग्राम आहे. रतनगडच्या कामगिरीवर तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. कर्तन कलेला प्रत्युत्तर देत असता वगैरे जडप घातली. शिपाल महाराज ग्रहण पणाला लावीन, परंतु गुलामगिरी कधीच पत्करणार नाही. सावधान संग्राम सावधान. रतनगडच्या कर्नाटकाला जड म्हणजे वगैरे झुंज जावी. ठीक आहे येतो. विजय व्हा. राम 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 राम. धन्यवाद धन्यवाद. हरण बोलतात ना हरण. माझा एक छोटा प्रश्न आहे बघा. अरे बोल चालू. अरे असा कोणता प्रश्न आहे सांगा. 4 वर्ष झाली आता प्रश्नच सुटत नाही. ठीक आहे, कोणता आहे तो सांगा. सांग सांग. म्हणजे माझ्या खांद्यावर हात. अरे खांद्यावर असू दे. यांचा अभ्यास काय आहे? रात्री 12-12 वाजून अभ्यास करतात. सर्व ग्रंथ पाठायचे यांच्याकडं. मग लगेच प्रश्नांचं उत्तर. माझं उत्तर द्याल? अरे नक्की देणार बघ. नक्की द्याल? नक्की नक्की. तुमचा पोपट फोपणीस खातो काय? अरे बोल चालू. काय विचारलं? तुमचा पोपट पोपणीस खातो काय? कोणत्या पोपटाला लाल चोच आहे? अरे बोलू चालू. किती हुशार आहात तुम्ही. तुमची तर बढती केली पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवे असणार. बरोबर ना? उत्तर घ्यायला तयार व्हा. उत्तर हवंय ना? कशी वाटत नाही. 12 व्यवस्थित ठेवा. प्रश्न असा काढला ना बाबा उत्तर देऊन गेला कुठं. मी काय म्हणतो जेवणाची सोय करूया. चल आधी. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. साहेबांना तुम्ही परत या. विनंती बाळासाहेबांना साहेब तुम्ही परत या. तुमचा विना माझा कर्मात नाही. मराठ्या माणूस जरत नाही हो नाही. मराठ्या माणूस जरत नाही. विनंती बाळासाहेबांना साहेब तुम्ही परत या. विनंती बाळासाहेबांना साहेब तुम्ही परत या. तुमचा विना माझा कर्मात नाही. मराठ्या
गरिबाच्या पाठीवरती तू मताच हात धराय गरिबाच्या पाठीवरती तू मताच हात धराय गरिबाच्या पाठीवरती तू मताच हात धराय तुम्ही दिल्ली बधाय मराठ्याला साथ गरिबाच्या पाठीवरती तू मताच हात धराय गरिबाच्या पाठीवरती तू मताच हात धराय गरिबाच्या पाठीवरती तू मताच हात धराय विनंती बाळासाहेबांना साहेब तुम्ही परत या विनंती बाळासाहेबांना साहेब तुम्ही परत या तुमचा विरामाला गर्वात नाही मराठ्या माणूस गरजत नाही होणार मराठ्या माणूस गरजत नाही विनंती बाळासाहेबांना साहेब तुम्ही परत या विनंती बाळासाहेबांना साहेब तुम्ही परत या तुमचा विरामाला गर्वात नाही मराठ्या माणूस गरजत नाही होणार मराठ्या माणूस गरजत हे पहा भिकाजी गुन्हा राजसेवक आज कित्येक वर्ष झाली परंतु माझ्या मनातील काही इच्छा पूर्ण होत नाही माणूस म्हणून जन्माला यायचं मनाप्रमाणे वागायचं सुरुवातीत राज्य करायचं आणि निघून जायचं परंतु माझं हे साम्राज्य जल आणि अन्नाच्या तुटवड्यानं ग्रासलं आहे. यावर उपाय तरी का महाराज आम्ही तिकडे ऐकत आहोत हे अन्न आणि पाण्याचा तुटवडा आपल्या राज्यामध्ये आहे परंतु यावर उपाय तरी का आपल्या मनातील इच्छा आता पूर्ण होणार आहे काय काय सांगत आहात समशेर शाबास समशेर तुमच्यासारखे बहादर सरदार आमच्या या राज्यात असताना काहीतरी योग्य मार्ग काढाल अशी खात्री होती होय महाराज वृंदावन पर्णकुटीमध्ये मग कुठपर्यंत मला काय नाही साधू महाराज राहतात आणि ते ज्योतिषी सांगतात ते नक्कीच यावर काहीतरी मार्ग काढतील तसं निमंत्रण दिलंय त्यांना मग वेळ कशाला लावताय हजर करा त्यांना जशी आज्ञा शिपाई वा त्याला सांगा तू हुशार आहे बघा मी हुशार आहे वृंदावन पर्णकुटीमध्ये कुठल्या फाटक्या खोपीमध्ये कोण विचारा तो सांगेल कोण वृंदावन पर्णकुटीमध्ये अहो कुठल्या खोटीमध्ये कोण अरे बो काय मला समजत नाही आहे आम्ही हुशार आहे विचारा वृंदावन पर्णकुटीमध्ये अहो कुठल्या मंडळीमध्ये कोण हा मंडळी माझी गाडी पर्णाकुटीमध्ये जा म्हणजे हा पर्णाकुटी ते साधू महाराज हा अच्छा हा मधूचा भाव अरे मधला भाव साधू नाही मग दाढीवाले हा पतंजली बाबा पतंजली बाबा ते हडे मारतात ते हा हा मग हे अगोदर साखता साखट कशाला जा लगेच घेऊन ये. लगेच आणतो सर्वांनी लाईन लावा बाबांचं घ्यायचं बाबांचं सगळ्यांनी घ्यायचं. सर्वांनी घ्या बाबांचं दर्शन साधू महाराजांच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद आहे महाराज आपल्या मनात इच्छा आम्हाला समजली आहे. साधू महाराज मग यावर काहीतरी मार्ग महाराज आपल्या बोलपुरात अन्नधान्य व पाण्याची समस्या दूर करण्यासाठी येणाऱ्या अमावस्येला एक जोडावेश्वर बळी द्या नाहीतर एका घरगुती स्त्रीचे बलिदान करा. अलग निरंजन. नाही साधू महाराज जनतेला हाताशी धरून असे कृत्य करणे आमच्यासारख्या राजकर्त्यांना शोभत नाही आणि आमच्या बुद्धीलाही पटत नाही. अलग निरंजन. महाराज आपल्या माळाची मर्जी नाहीतर येणाऱ्या संकटांना तोंड द्या. साधू अलग महाराज निरंजन. असं काही करू नका. यावर काहीतरी मार्ग अलग निरंजन आहे.
दुसरा उपाय परंतु अवघडच आहे. एक योद्धा बघा, तो राजातील पुत्र असावा, त्याचे डोळे काढून त्याला वेशवर बळी द्या. हॅलो निरंजन. महाराज योद्धा म्हणजे संग्राम आहे. हे हातचे मोरे घालून करायचे तरी काय? एखाद्या वेळी शत्रूने आक्रमण केलं तर त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं? परंतु महाराज जनतेच्या हितासाठी आपण हे सत्कार्य नाही केलं तर आपल्याला त्याचं जनतेच्या हितासाठी सीमेवर मैदान करणं म्हणजे कर्तव्याचं लक्ष न समजा. शमशेर, ते सुद्धा नाकारता येणार नाही. परंतु साधू महाराज म्हणत आहे तर त्यावर काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. अगदी बरोबर. राजसेवक साधू महाराजांच्या भोजनाची तयारी करा. हो, करतो. नंतरच त्याला पंढरपुरीत सोडा. हो या शिपाई वा हे आपले साधू महाराज आहेत. होय आपल्या राजवाड्यात होय आमच्या निवांतीला मान देऊन हजर झाले. त्याला कशाची कमतरता नसावी. कशाचीच नाही. अन्न पाणी आणि तुगं काय बोलत आहे तो? अहो अन्न पाणी आणि तुगं काय बोलत आहे तो? खरोखर अन्न पाणी आणि तुबक. राम कोण? जेवणाचं तुबक असा तो म्हणतोय. जेवणाचं माझी का बघाय सांगतोय. आमच्या आग्रहाला निमंत्रण देऊन आता हे आग्र्यावरनं आलेले कशाला इकडे बामण नाही. आग्र्या बिग्र्यावरनं येणार लोक मान देऊन आले. हा होय असू द्या. ज्याप्रमाणे आनंदाने आपल्या राजवाड्यामध्ये साधू महाराज आले होय त्याचप्रमाणे ते साधू महाराज आनंदाने आपल्या झोपडीमध्ये गेले पाहिजे. मी काय म्हणतो ते आनंदाने जाणार आपण आहेत तिघ जण. आणि ते कोण असतात तर आपण आनंदाने एक दोन तीन चौथा लुक होता न्यायला. हा मानला कशाची कमतरता नाही कशाची नाही. जरा घेतला फिरवा वाटलं पैशाचं फिरवा तिकडे फिरवा घुसमटावून टाका तिकडे. निरंजन. यालाच लावणार निरंजन. किती लावली अशी किती जणांची निरंजन लावलीस आणि विजवलीस. इथे आमची निरंजन फुटायची पाली आली. ह्या घेऊन जातोस कुठे? हा एक कमंडळू कशासाठी? अरे ह्याला सवयच आहे. इथं बसू का तिथं बसू कशाला? ह्यालाच आणि हे मेडका घेऊन जातोस मांडव आला मांडव लग्न सगळं आले. बरं मी काय म्हणतोय बाबा आले. होय ग्रामन फिरलेत ना. ग्रामन फिरले होय बाबा खरोखर आले. हे हाताची रेषा पुसले माझे ग्रामन फिरलं हे सांगतील ना. सांगणार बाबा कुठं आवाज बाबा ह्या रात्री झोपला की सकाळी उठतो. सकाळी उठलो बाबाचा इको बघ काय तो लय भारी आहे. बाबा पोटपीट फुगलंय काय? खायत जावा. बाबांना टुबक द्या. हा देतो बाबा ह्या रात्री झोपला की सकाळी उठतो. सकाळी उठला की उठला मेला आबडचबड खाता मी इथं येता आणि घाण करून जाता. एक काम करा इथं खाली पर्याय मोकळवून याला. ह्या बाबांची ना पावट्याची बाग आहे. पावट्याची पावट्याचा प्रचार करा. पावट्याचा प्रचार अरे कसं करताय माहिती आहे का? तडाम टूस हात फूस बाबांचे पाय लागू. पाय लागू आपल्या राज्यात बाबांचं पाय लागू असं म्हणायचंय त्याला. असू द्या. अरे बाबा माझ्या गावाला काय उपाय हाय? बाबा रात्री झोपला की सकाळी उठतो. सकाळी उठलो की हात वाला का होतो. सांगा काय उपाय काय सांगा.
राजसेवक वा हा बाबा उपाय सांगा राजसेवक वा. तुमच्या शरीरामध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त झाल्यामुळे हा. तुमची पचनक्रिया बिघडली आहे हा. त्यामुळे तुम्हाला इथे बसून काय सांगताव काय बाबा गाडी करताय हे आणि पचत नाही मला असू दे बाबा दुसरा काय उपाय आहे याच्यावर उपाय म्हणजे हा. आमच्या पर्णाकुटीमध्ये जडीबुटी आहे एक कानाखाली वर. अरे माझं उपास चालू आहे ती दाढी मोठी काय आहे तुम्ही झाडी मोठी नाही अरे बाबा जडी मोठी म्हणजे काय आहे त्यावेळेचं औषध आहे म्हणजे त्या जाग्यावर काय उघडून लावणार आहे गेल्यावर समजू बरं, चलते मग. राजा भाई बोला का तुम्ही अभिषेक सांभाळायचा नाही जप प्रमाण कंटाळाच्या फुलाचा सुगंध घेण्यासाठी त्या फुलामध्ये भंग्याची कंठ त्याचप्रमाणे तुमच्या या फुलाचा सुगंध घेण्यासाठी अभिषेक संध्याची कंठ एक जागा ह्या बुवात अरे बाप. आणि काय बोलत नाही म्हणून लगेच एंडिंग करू ए, आता फक्त बोलला का आयशे मग तोंडाला करीन. चाललंय हातावर पण आवडीने भाले श्रीखंड खावे अहो काय माहिती आहे हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ह्या बुवाला दिसते दारूच्या ग्लासात काशी अरे हे राजवाड्यामध्ये काय करत आहे हम भी है जोश में बातें करो से में क्यों ना केक दिखा क्या बोला तू बोला झालेली आहे आता गाडी भरा कोण बोला पण अरे भाऊचे ते गोड आहे. ए वांग्या. बोला पण अहो आम्ही राजसेवकच आहोत. राहून तिकडे ओळखत नाही ना आम्हाला मग या राष्ट्रामध्ये का आणि कशासाठी अहो इकडे चोर घुसलं होतं मग ते सगळे होते घोड्यावरनं आमची घरा कुत्रा आम्ही आपलं बोलता पाठवलं तिथं डालग्याचा कोंबडा होता त्याची मान ओढली लावली इकडे अहो चोरांची बंदूक कुस्ती होती कोण अहो इथे चोरी केवढी झाली रडतोय तो चोरी झाली मग रडतोय केवढे मोठे हो लाख 1.5 लाखाची चोरी झाली तिच्याकडे आणता अरे ह्या भुवनपुराचं नाव हा आणि ह्या भुवनपुरामध्ये चोरी होणं म्हणजे अजाबची गोष्ट अहो होय पण ते झाली त्याला आता करायचं का मी याला सांगत होतो मग आपण चोरी गुपित ठेवूया आता अगदी बरोबर झालेली चोरी तुम्ही दोघांनीही गुपित ठेवा आम्ही नाही आम्ही नाही दूर ठेव अहो त्याची लाख 1.5 लाखाची चोरी तो गुपित ठेवीत करा झालेली चोरी राजवाड्याच्या बाहेर जाता का नाही म्हणून म्हणतो तुम्ही दोघांनी ही चोरी गुपित ठेवा. अहो आम्ही एक तर गुपित ठेवूया पण गुपित नाही ठेवणार तुम्हाला अहो चोरी कशी झाली माहिती आहे तुम्हाला
चोरी म्हणजे 1.5 लाखाची चोरी आहे. लक्षात चोरी आहे. हा. ही चोरी दोघांनी आम्ही खोपीत ठेवताव खोपीत नको. झाली चोरी हा. कोपरीत ठेवा. होय, ठीक आहे. आणि कोणती चोरी अहो चोरी म्हणजे असं सांगण्यासारखी नाही आहे. मोठी चोरी झाली त्याची. अहो गोदरेजचा साबण होता ना तो उंदरा मोरीतच न्याला. आज कशी वाटत नाही. ए बाबा, एवढा या. तुम्ही वाल पण आम्हाला विसराल मग का कारण तुम्ही ह्या राजाची होय इमानी सेवक आहात. ठेव. मी एकदा हे राजाचा राजा झाला की बस. कुठं बसून तर सांगा मला योग आहे इथं. मला योग आहे इथं बसून का तिथं बसून आणि इकडे खाली कुठं इकडे होत नाही. हा, इकडे ह्याला योग आहे. योग आहे. एकदा का ह्या राजाचा राजा झालो की बस. हा तू प्रधान हा तू महामंत्री नोटा बंद करणार प्रधानमंत्री तो त्यांनीच केला. राजे महाराजे कसे असावे कसे असावे. मजबूत छाती मजबूत बांधा नाही तर आमचं बघा हाडाची काड्या आणि पाठीमागं तुमचं मनामध्ये असेल हा तर सर्व काही ठीक होईल. होतं. पण बरं काय महाराज नीट लक्ष देऊन ऐका. ऐकता राजा महिपाल होय याचाच तो बंधू श्रीपाल होय हा माझ्या वाटेतील कथनकार तो एकदा काटातून झाला की ह्या वनवृत्त मी राजा झालो. हा हा त्यासाठी तुम्हा दोघांना जमिनी का खेळावं लागेल. ठीक आहे तो आणि म्हणजे तो कोणता तो म्हणजे तो आंधळा नाही आणला नाही पण हा. आंधळा झाल्याची बातमी साऱ्या जनतेला द्या आणि राजाला देखील. राजाला पण हा हा होणारच नाही. का नाही होणार मार खाल्ल्या मेल्या. कारण तो माझ्या वाड्यातील कथनकार तो एकदा काटा दूर झाला की हा भूमंत राजा झालो. त्यासाठी आजूबाजूच्या राज दरबारामध्ये सांगा आणि जिंकला तिकडे घोडी उभी करा. आता कुठं घोडी उभी होणार. त्याला म्हणायचं घोडी कुणी एकट्याने उभी करायची की सर्व जनतेने उभी करायची असं म्हणायचं. सर्व जनतेने घोडी उभी करा आणि त्या घोडीला 5 नारळाचा तोरण देखील बांधा. घोडी एखाद्या केला बरं मी काय म्हणतो 5 नारळाच्या घोडीला कोण देणार. नाही देती पण गुढी उभी एखाद्याने केला आणि 5 नारळाचं तोरणा ती गुढी खाली वाकली मग करायची. गुढीला 2 खाली नारळ बरोबर आहे. आणि घोडी उभी करणार नाही. सांगा गुढी टाक उभी राह आणि आनंदाने साजरा करा. घोडी उभी आलीच पाहिजे. होणार हो महाराज ह्या राज्यात आहे ना तुमचा कोण हात धरणार पण नाही. कारण आम्ही शूरवीर आहोत. आमचा हात सदांसाठी तरी कोणी धरू शकत नाही. कारण काय सांगा तुमच्या हाताला खरं लावला मला इतकं म्हटलं घटलं नाही आता फिरवा वाटत. घोडी उभी राहिलीच पाहिजे. आता ती कशी होणार. याचं राजा व्हायचं स्वप्न आहे ना जुळीला मिरवायचं ठरला विचार. बोला महाराज. आपल्या राज दरबारात कोण आलं होतं का कोणा येण्याची खबर. महाराज अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही. राजसेवक काय करावे तेच कळायला मार्ग नाही. दिवसेंदिवस महाराज रात झाला. कणकणाच्या भिंतीतून श्रीपाल महाराजाचा ओरडण्याचा आवाज येतो. आई, आई, चालत आहात. म्हणजे साधू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे घडायला लागलाय. होय महाराज. मग विचार कसला करता. यानाच सीमेवर मैदान द्या. पण काय आपण फक्त हो म्हणा. बाकीचं आम्ही सर्व पाहतो. मग हजर करा त्याला. जशी आत्या शिपाई कणकणाच्या भिंतीतून श्रीपाल महाराजांना हजर करा.
अरे रे परमेश्वरा, एखाद्या वेळी अचानक मरण यावे, पण असे भोगाय लावू नकोस का कांत मातोशी पामराचा दैवाच्या फिरत अडकलेल्या लेकराला आई आई मोक्ष दे मोक्ष दे मोक्ष दे. श्रीपाद, या यातनामय जीवनात तुझी आज आम्ही कायमचीच मुक्तता करणार आहोत. या जनतेच्या सत्कार्यासाठी तुझ्या या देहाचा उपयोग केला जाणार आहे. दादासाहेब, धन्यस तू आणि तुझे बंधू प्रेम कमीत कमी या अन्न भावाला या जनतेसाठी उपयोग होत असेल तर हे जग मला वीर पुरुष म्हणेल. मला क्षमा करा. ते काळ असो तुझा बघता काय वेशीवर घेऊन जा याला आणि निसर्ग देवतेच्या नावानं याचा बळी द्या. श्रीपाद, या यातनामय जीवनातून तुझ्याच आगामी कायमची मुक्तता करणार आहोत. आता घे त्या निसर्ग दैवताचं नाव आणि हो मरणास तयार. देव माझावरी माया ममता, देव माझावरी माया ममता, कस विसरू तुम्हाला मी आता, कस विसरू तुम्हाला मी आता, कस विसरू तुम्हाला मी आता. देव माझ्यावर माया ममता, देव माझ्यावर माया ममता, कस विसरू कायमची मुक्तता करणार आहोत. आता घे त्या निसर्ग दैवताचं नाव आणि हो मरणास तयार. श्रीपाद, एक आरडाओरडा चाललाय. याला कोणी शिवू आंधळ्या नको. पडल्या द्यायचे. असे हाल का करताय? अरे गोसावी, मी म्हणतो वासाड्या माता चांगलंच ठाऊक आहे. काही दिवसापूर्वी योग्य तो मोबदला देऊन राजा महिबाळ याचा श्रीपाद याचा काटा काढण्यासाठी आम्ही स्वतःहून आपणास हजर केला होता. आठव का दिवस और की भावना करतो. अरे शमशेर, फसवलेस. अरे परमेश्वरा, स्वतः स्वार्थासाठी मी दुसऱ्या खोटे वाकीत केले. काय द्यायची ती मला शिक्षा द्या, पण या निरापला जीवाला सोडून द्या. स्वार्थ साधण्यासाठी मनुष्य वाटेल ते करतो. त्यामध्ये स्वतःचे प्राण गेला तरी भेटतंय, पण तो आपला स्वार्थ साधतो ना. शमशेर, त्या बोलते सेनापती असतील तर मी एक कडवा राजपुत्र आहे. स्वतः बचावासाठी चालू आहे का नाही? यासारखी
बंधारी समोर आणता तरी ह्या समशेरच्या जीवाला कोणता धोका नाही. चल हट हो बाजूला. माझ्या ध्यानात नको तू. तसाच तू तुला पडू नको समशेर वाटेल मग परंतु सम्राटाचे प्राण आमच्या स्वाधीन कर. आरची ह्या सुंदर राजवाड्यामध्ये ही विश्व सुंदरी कोण साधूचे वेद धारण करून कोसळ्याचं रूप धारणतो. तुला ह्या सम्राटचे प्राण करतील तर तुझी ही विश्व सुंदरी आरती माझ्या स्वाधीन कर. काय समजेल तर हाताप्रमाणे जमले रे तुला एका बाप्या ताब्यात दिले तर अंगात तोंडात बघती दे. कर कर त्याला. मी नाही देणार पैसे देणार तिथे. आरती पोवाड पंचायत आणि कांदा लावून टाक. पोवाड पंचायती आणि हो जगासमोर माझ्या जीवनाची साक्षी. अगं तुला या सगळ्याचे प्राण हवेत तुला माझ्या मनात पुन्हा करावे लागेल. तुझे नयन रंग अच्छा लावणी नाचती का काय? आनंदी आनंदकडे म्हणा तिकडे तिकडे भक्ती कोणती? भक्ती कोणती? भगीरा राजवाड्यात मात गाऊचला राजवाड्यात मात गाऊचला भानहर कोणिया शिव वेळावला भानहर कोणिया शिव बरं वाटलं. बाय साडी सावळ कितीही दिवस या मिठीची वाट पाहतो. तुझे सुंदर सुंदर केस. हा. गोबर शॅम्पू लावते ना.
काय तुझे एवढे एवढे डोळे कांदा भरलाय ना चंदनाचा वास किती सुंदर फॉग लावला नाही फॉग आज तुझ्या शरीराचं काय करता वाटलं अगं हे सर्व पाहून माझ्या मनाच्या वेदना सहन करवत नाही. काय ते करून घे एकदा. तुझा एवढासा चेहरा अगो बाई तिकडे देवातले घरबाई उंचावर अगो बाई अगं चेहरा तुझा दाखव ना. दाखव संग्राम लहान छोटे मोठा घात करून स्वतःच्या आयुष्याला मुक्षेल. अरे पत्तर जास तू पत्तर दिलाच्या माणसं. अरे तुझं बाहेरचं बाजार कसा पडत नाही राजवडात तुला जिवंत तोडणार नाही. संग्राम बस का तुझी ऐकायची गरज आहे मला. जगांना जिवंत असेल आम्हाला वाचवाय आला होता की तुझा जीव धोक्यात घाला आला होता. आईला कशाला तू अरे पहिलाच का ह्या संशयाचा पराक्रम कबड्डी पट्टू आहे तू. वाचवायला कोणी देखील नाही. आता या भुवर विचार रणसंग्रामात कोण विजयी? हे तुम्ही शमशेर. अरे बघ उघड्या डोळ्यात बघ हा शमशेर भुवर तुमच्या राजगादीवरती विराजमान होत आहे. विराजमान होत आहे. आला माता. पूर्ण विश्वास ठेवला तुझ्यावर परंतु विश्वास बस करण्याचा बदल राजा भाईबाला हे राज्य आमचं मनगडलं उभे केलंय म्हणेन तसं खेळू शकतो. शमशेर हे राज्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. तुमच्या सारख्याची फक्त स्वप्न आणि स्वप्नात रंगवावी आणि ती हृदयामध्ये बाळगावी. रक्ताच्या धऱ्याची पिंड गेलाय पण आपण काही वाक्य सांगणार नाही. शमशेर हे मृत्यूचे भाई कोणाला शमशेर या कडव्या राजपुत्राला मृत्यूच्या भाईचे शमशेर चंदनाच्या झाडाला तरी विषारी सभाने विकाहाचा तरी त्या झाड विषारी बनत नाही. शमशेर तुझ्या सुराचा कधीच पूर्ण होणार नाही. शेवटी आज स्वतःहून माझ्या हाती सापडलास. ह्याप्रमाणे वाघाच्या समोर बकरीने जावं त्याचप्रमाणे तुझे हात झाले. एवढे कमी असेल तर करू दे काही खेळ कशा अभिलाषा अरे राज नाही स्वतःच्या उघड्या डोळ्यात बघ कसा भोग पाहतो. अभिलाषा महाराज मला क्षमा करा महाराज. महाराज माझी वेळ संपली महाराज. महाराज अरे पोटात चिकवाय. अरे मला चिकन टाकू संग्राम आपल्या राज्यासाठी
खूप लढला खूप काही केलं परंतु परंतु संग्राम निघून गेला आणि आपल्या या बहिणीचं लग्न आपल्यावरच टाकले यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. यावर मार्ग म्हणजे एवढा या निरपराध मुलीचा संभाळ तूच कर आणि सुखाने राज्य करा. हे तो मी मला मी काय म्हणतो काय लग्नाचं काय नाही गीता उभी मंडपात नितीन दुरून होता पाठ. गीता उभी मंडपात नितीन दुरून होता पाठ. तीन खाल्ला एवढा भात गावात गेले संडासात. तीन खाल्ला एवढा भात गावात गेले संडासात. विचारातीच्या बाबाला मुलगी झाली आम्हाला. विचारातीच्या बाबाला मुलगी झाली आम्हाला. मुलगा आहे का मला मुंबईत संडास धुवायला. मुलगा आहे का मला मुंबईत संडास धुवायला. नोकरी सरकारी आहे की सरकारी अरे आजकालच्या पोरींना मुंबईचा नावडा लागतो. पोरी लागते मग आपण मुंबईला या. या. अण्णा दूर येतो खाल ना या. अरे अण्णाने लिंबू आणलंय काय बघा. लिंबू आणला नाही मग तुम्ही कशाला आलेले हो कशाला आले हसायला आलं असलं तर घरात पाठव. जेवायला आलं असलं घरात पाठव. तुम्ही कशाला आले बरं त्यांना नाव सांग. ही कोण हा कोण आणि ती हाय माहिती पाठ. आयडिया कशाला वाट नाही लागणारा असू दे. अक्षरा घेऊन आले का विचार. आणि तुम्ही पण अक्षरा घेऊन आलं नसलं तर घरात घेऊन या. लग्न हा लागणारच. लग्नाला हुकूम आहे. शिवमंगल सावधान आलीला गणगटी समीप हवारा. कुठला बडा लवकर सांगा. घेऊनिया वागरा ध्रुयोक्ते मधुपूर पूजन करा अंतस्फटाचे दरा. शुभमंगल.